नमस्कार. जागृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. अधिक मास विशेष. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जाणारा अधिक मास. यावर्षी अधिक मास हा ज्येष्ठ महिन्यात आला असून तो 17 मे ते 15 जून या कालावधीत आहे. अधिक मास साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा येतो. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीनुसार सांगते, तर इंग्रजी कॅलेंडर सूर्याच्या गतीनुसार असते. या दोन्ही गणनांमध्ये समतोल राखण्यासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिक मास असे म्हणतात. या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात, कारण भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिले आहे. म्हणून हा महिना भक्ती, जप, दान आणि साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. अधिक मासामध्ये अनेक धार्मिक परंपरा पाळल्या जातात. या महिन्यामध्ये जावयाला वस्तू, कपडे किंवा उपयोगी भेटवस्तू देण्याची, दान करण्याची प्रथा आहे. ताटामध्ये 33 बत्तासे ठेवून त्याचे वाण जावयाला दिले जाते. काही ठिकाणी 33 सवाष्णींना किंवा 33 जोडप्यांना पण भोजन घालण्याची परंपरा आहे. ही सेवा आणि हे दानधर्म पुण्यकारक मानले जातात. या महिन्यात विशेषतः नामस्मरण, पूजा, पारायण, व्रत, दान आणि सत्संग यांना खूप महत्त्व दिले जाते. या काळात केलेली साधना अनेक पटींनी फळ देते असे शास्त्र सांगते. अधिक मास आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जीवनात थोडा वेळ स्वतःसाठी आणि भगवंतासाठी राखून ठेवा. चला तर मग या पवित्र अधिक मासात भक्ती, नामस्मरण आणि सत्कर्म करण्याचा संकल्प करूया. शुभ अधिक मास. धन्यवाद.